नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र या पेपरमधील 3 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. ते 3 प्रकरण म्हणजे पहिलं जे प्रकरण आहे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती, नेचर अँड स्कोप ऑफ इंडस्ट्रियल अँड ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी. दुसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे कर्मचारी निवड आणि प्रशिक्षण, पर्सोनल सिलेक्शन अँड ट्रेनिंग. आणि तिसरं जे प्रकरण आहे कार्यनिर्वर्तनाचे मूल्यमापन म्हणजेच इव्हॅल्युएटिंग जॉब परफॉर्मन्स. आणि आता आपण चौथं प्रकरण बघणार आहोत, ते म्हणजे कार्यप्रेरणा, मोटिवेशन ॲट वर्क. प्रथमतः आपण कार्यप्रेरणा म्हणजे काय किंवा कार्यप्रेरणेची संकल्पना काय आहे ते बघणार आहोत. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. एक वृद्ध व्यक्ती आणि तरुण मुलांची ही गोष्ट आहे. शाळा सुटल्यानंतर रोज दुपारी काही मुलं या वृद्ध व्यक्तीच्या घरासमोर फुटबॉलचा खेळ खेळायचे. मुलांचं रोजचं हे खेळणं, आनंदाने बागडणं, ओरडणं त्या वृद्ध व्यक्तीला काही आवडत नसायचं. मग ही वृद्ध व्यक्ती अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेली म्हणजे काय अनुभव संपन्न अशी व्यक्ती होती. स्वभावाने शांत, संयमी, हुशार अशी व्यक्ती होती. मग त्या व्यक्तीने काय केलं, एक आयडिया त्याच्या डोक्यामध्ये आली की आपण आपल्या घरासमोर जे खेळणारे मुलं आहे त्यांची प्रेरणा कमी व्हावी म्हणजे एखादा विचारपूर्वक मार्ग अवलंबायला पाहिजे. मग त्या व्यक्तीने एक दिवशी त्या मुलांना बोलावून घेतलं आणि विचारलं, तुम्हाला जर या खेळाच्या प्रत्येक डावाला काही पैसे मिळाले तर तुम्हाला आवडेल का? तर मुलं काय हो म्हटले. मग ती आयडिया एकदम उत्तम आहे असं मुलांना वाटलं आणि त्यांनी लगेच ती स्वीकारली. मग काय झालं, मुलं आता पहिले आनंद मिळवण्यासाठी खेळत होती, आता पैसे मिळवण्यासाठी खेळायला लागली. आणि मग पुढचे काय आठवडे गेले, मुलं खेळत राहिली, आजोबाई त्यांना पैसे देत राहिले. मग एका सोमवारी आजोबांच्या मनात आलं, मुलं नेहमीच उत्साहाने तिथं खेळायला आली, आजोबा म्हटले आजपासून यांना पैसे द्यायचे नाही. तर आजोबा तिथून गायब झाले. घरामध्ये त्या दारात आजोबाच मुलांना दिसले नाही. मुलांना धक्का बसला आणि मग मुलं काय त्या घराजवळ गेले आणि आजोबा काय इथं उपस्थित नाहीत असं विचारलं. आणि मग आजोबा काय म्हटले, तुम्ही इथे खेळू नये अशीच माझी योजना आहे, म्हणून मी आज तुम्हाला पैसे देणार नाही. मग आपल्याला हे आपल्या सभोवताली अशा अनेक काही व्यक्ती असतात की आपल्याला नको असणारं वर्तन हे करत असतात. आणि मग प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो की अमुक व्यक्ती अशा प्रकारे का वागतो, अमुक व्यक्ती अशा प्रकारचं वर्तन का करतो. आणि त्याच्या वर्तनात बदल घडवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहे. आणि त्या प्रश्नांचा उलगडा किंवा त्या गोष्टींचा उलगडा ज्याच्या आधारे केला जातो ते म्हणजेच प्रेरणा होय. एकाच प्रेरणेतून अनेक वर्तन प्रकार किंवा एकाच वर्तन प्रकारामध्ये अनेक प्रेरणा अशी गुंतागुंत मानवी जीवनात दिसून येत असते. आणि या विषयाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी प्रेरणेचे स्वरूप, वर्गीकरण आणि प्रेरणा सिद्धांत अशा मांडणीतून मार्ग काढलेला आपल्याला दिसून येतो. तर आपण बघूया कार्यप्रेरणेची संकल्पना काय आहे. विशिष्ट ध्येय साध्य करायला लावणारी आंतरिक शक्ती म्हणजे प्रेरणा होय, अशी व्याख्या तुम्ही FYच्या वर्गामध्ये बघितलेली आहे. आता प्रेरणेला इंग्रजी भाषेमध्ये मोटिवेशन असं म्हणतात. आणि मूव्हर या शब्दापासून लॅटिन शब्दापासून प्रेरणा हा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ टू मूव्ह किंवा गती देणं असा होतो. आता प्रेरणा या संज्ञेचा अधिक व्यापक अर्थ फ्रेड लुथान्स यांनी आपल्या संघटनात्मक वर्तन या ग्रंथामधून जी व्याख्या दिलेली आहे
त्याच्यामध्ये प्रेरणेचा व्यापक अर्थ दिलेला आहे, तो बघूया आपण. प्रेरणा ही एक अशी प्रक्रिया आहे की जिचा शारीरिक अथवा मानसिक न्यूनतेतून वा गरजेतून प्रारंभ होतो, जिच्यामुळे वर्तन अथवा प्रचोदना क्रियाशील होतात. आणि तिसरा जो घटक आहे त्याच्यामधला, ध्येय अथवा प्रलोभन प्राप्त करणं, हा त्यामागचा हेतू असतो. म्हणजे ल्युथान्स यांना काय म्हणायचं आहे की प्रेरणा म्हणजे काय, शारीरिक गरजेतून जिचा उगम होतो, प्रारंभ होतो. दुसरं म्हणजे प्रेरणेमुळे वर्तन क्रियाशील होतं. आणि तिसरं म्हणजे ध्येय प्राप्ती ही प्रेरणेमधून होत असते. पुढे बघूया मूलभूत प्रेरणा प्रक्रिया. आता एक आकृती दाखवलेली दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये 3 घटक दाखवलेले आहे. आता हे 3 घटक जे आहेत ते एकदम परस्पर संबंध यांचा दिसून येतो. पहिला घटक आहे गरजा, दुसरा घटक आहे प्रचोदना आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे प्रलोभन. आता गरजा कशाला म्हणतात, नीड्स. जेव्हा शारीरिक अथवा मानसिक असमतोल उद्भवतो तेव्हा गरजा निर्माण होत असतात. उदाहरण घ्यायचं झाल्यास शरीरातील पेशींचं अन्न अथवा पाण्यापासून वंचन झाल्यामुळे भूक आणि तहानेची गरज निर्माण होते, तर सामाजिक वंचनामुळे सहवासाची गरज निर्माण होते. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे प्रचोदना. प्रचोदनाला ड्राईव्ह असं म्हणतो आपण. गरज शमवण्याच्या हेतूने प्रलोभन अथवा प्रबलकाविषयी केलेली अपेक्षा म्हणजे प्रचोदना होय. आता मानसशास्त्रामध्ये प्रचोदन आणि प्रेरणा हे शब्द एकाच अर्थाने वापरले गेलेले आपल्याला दिसून येतो. गरजा अथवा न्यूनता कमी करण्याच्या हेतूने विशिष्ट दिशेने क्रियाशील होण्याबाबत ज्या अपेक्षा केल्या जातात त्या अपेक्षेला प्रचोदना असं म्हटलं जातं. आता शारीरिक आणि मानसिक प्रचोदना कृती अभिमुख असतात, त्यांच्यामुळे प्रलोभनापर्यंत पोचवण्याची तीव्र शक्ती ही निर्माण होत असते. गरज शमवण्याच्या हेतूने अन्न वा पाण्याची केलेली अपेक्षा अनुक्रमे भूक आणि तहान या प्रेरणांच्या रूपात संक्रमित होत असते. थोडक्यात प्रचोदनांचे संक्रमित रूप म्हणजेच प्रेरणा होय. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे प्रलोभन, इन्सेंटिव्ज. प्रलोभन हा प्रेरणा प्रक्रियेतील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. गरज शमवणाऱ्या आणि प्रचोदना कमी करणाऱ्या कोणत्याही घटकाला प्रलोभन असं म्हटलं जातं. आता अन्न खाण्यामुळे वा पाणी पिण्यामुळे भूक आणि तहानेची गरज शमते, तर इतरांशी मैत्रीचे संबंध जडल्यामुळे सहवासाची गरज शमते. आता प्रेरणा प्रक्रियेची गुंतागुंत समजावून सांगण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी देखील प्रेरणेची अशी सक्रियात्मक व्याख्या केलेली आहे आणि त्याचे काही गुणवैशिष्ट्ये सांगितलेली आहेत, ते आपण बघूया. प्रेरणा म्हणजे वर्तनास प्रवृत्त करणारा, गती देणारा, दिशा देणारा आणि उद्दिष्ट प्राप्तीपर्यंत सातत्याने धडपड करावयास लावणारा वैशिष्ट्यपूर्ण घटक होय, अशी मानसशास्त्रज्ञांनी प्रेरणेची व्याख्या केलेली आहे. आणि या व्याख्येवरून काही प्रेरणेची गुणवैशिष्ट्ये देखील सांगितलेली आहेत, ती बघूया आपण. पहिलं गुणवैशिष्ट्य सांगता येईल, प्रेरणा ही सजीवास कार्यप्रवृत्त करते. प्रेरणेमुळे वर्तनाला चालना मिळते. त्याच्यानंतर प्रेरणेमुळे वर्तनाला गती मिळते, हे देखील गुणवैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. कारण व्यक्ती एखादं ध्येय साध्य करत असताना त्या दृष्टीने धडपड करत असते, म्हणून वर्तनाला गती मिळणं हे प्रेरणेचं एक गुणवैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. प्रेरणेमुळे वर्तनातील स्वैरपणा नष्ट होतो, ते वर्तन विशिष्ट दिशेने घडत असते. सातत्यपूर्णता हे देखील एक प्रेरणेचं गुणवैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, कारण उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अखंडितपणे वर्तनामध्ये सातत्य हे केवळ प्रेरणेमुळे दिसून येत असतं. बघूया आपण प्रेरणांचे वर्गीकरण. आता मानव आणि प्राणी यांच्या वर्तनामागे दडलेल्या ज्या विविध प्रेरणा आहे त्याच्याबाबत जे वर्गीकरण केलेलं आहे त्यामध्ये मानसशास्त्रांमध्ये एकमत आढळत नाही, तरी देखील प्रेरणांचे स्वरूप
आणि प्रेरणांचं कार्य यांच्या भिन्नतेवरून त्यांनी प्रेरणांचे वर्गीकरण 3 प्रकारांमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. पहिलं म्हणजे प्राथमिक प्रेरणा, दुसरं म्हणजे सामान्य प्रेरणा आणि तिसरं म्हणजे दुय्यम प्रेरणा. आता सविस्तरपणे आपण या प्रत्येक प्रकाराचं महत्त्व काय आहे किंवा प्रत्येक प्रकारामध्ये कुठकुठल्या प्रेरणांचा समावेश होतो ते बघणार आहोत. पहिली जी आहे ती म्हणजे प्राथमिक प्रेरणा. आता प्राथमिक प्रेरणा ज्या आहे त्या जन्मजात प्रेरणा असतात. त्या अनधित स्वरूपाच्या असतात किंवा असंपादित स्वरूपाच्या असतात. त्या शरीर विज्ञानावर आधारित असतात आणि त्यांचा जीवनधारणेशी संबंध असतो. आता सर्व प्रेरणांना शारीरिक, जैविक या प्राथमिक प्रेरणा ज्या आहेत त्यांना शारीरिक प्रेरणा आणि जैविक प्रेरणा असं म्हणून देखील ओळखलं जातं. प्रामुख्याने प्राथमिक प्रेरणामध्ये भूक, तहान, निद्रा, लैंगिक प्रेरणा, दुःख वेदना टाळण्याची प्रेरणा आणि मातृत्वाशी निगडीत गरजा यांचा समावेश होत असतो. आता प्राथमिक प्रेरणांचं हेही एक वैशिष्ट्य सांगता येईल की जीवन व्यवहार चालू राहण्यासाठी प्राथमिक प्रेरणांची प्रेरणांची पूर्तता होणं काय अत्यंत आवश्यक असतं. दुसरा प्रकार बघूया, सामान्य प्रेरणा. आता प्रेरणांचे जेव्हा वर्गीकरण केले त्याच्यामध्ये प्रेरणांच्या वर्गीकरण प्रकारामधले दुसरा प्रकार म्हणजे सामान्य प्रेरणा होय. आता ज्यांना प्राथमिक वा दुय्यम प्रेरणा या प्रकारामध्ये टाकता येत नाही अशा सर्व प्रेरणांचा समावेश त्यांनी सामान्य प्रेरणा या प्रकारामध्ये केलेला दिसून येतो. त्यामध्ये प्रामुख्याने जिज्ञासा, क्युरिओसिटी म्हणतो आपण ज्याला, कारक व्यापार, मॅनिप्युलेशन, क्रिया व्यापार, ॲक्टिव्हिटी आणि भावात्मक प्रेरणा, अफेक्शन, मोटिव्ज यांचा समावेश हा सामान्य प्रेरणेमध्ये होत असतो. आता सामान्य प्रेरणांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या अनधित स्वरूपाच्या असतात. त्यांना शारीरिक आधार नसतो. शारीरिक गरजांमधून त्या निर्माण होत नाही. अशा प्रकारे सामान्य प्रेरणा हा प्रेरणांच्या वर्गीकरण प्रकारातील दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रकार बघूया. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दुय्यम प्रेरणा. आता संघटनात्मक मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी प्राथमिक प्रेरणा आणि सामान्य प्रेरणा यांचे महत्त्व जितके आहे तितकेच दुय्यम प्रेरणांचे देखील महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. जसं तहान, भूक या प्राथमिक प्रेरणा महत्त्वाच्या आहेत त्याप्रमाणे जीवनधारणेच्या दृष्टीने दुय्यम प्रेरणा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहे. दुय्यम प्रेरणांमध्ये सिद्धी प्रेरणा, सत्ता प्रेरणा किंवा प्रभुत्व प्रेरणा, संलग्नता प्रेरणा, सुरक्षितता प्रेरणा, दर्जा प्रतिके प्रेरणा इत्यादी प्रेरणांचा समावेश होतो. आता सत्ता प्रेरणा त्यालाच प्रभुत्व प्रेरणा असं म्हटलं जातं. म्हणजे या व्यक्ती जर सत्ता प्रेरणा उच्च असणाऱ्या व्यक्ती आपण जर बघितल्या तर उच्च म्हणजे काय जास्त आणि निम्न म्हणजे कमी. तर उच्च जर सत्ता प्रेरणा असेल तर त्या व्यक्तींना उंची वस्त्र घालायला आवडतं, महागडे कपडे, महागडे मोबाईल, आलिशान गाड्यांमध्ये फिरायला आवडतं, प्रभुत्व गाजवायला या व्यक्तींना आवडत असतं. त्याच्यामधला जो दुसरा प्रकार आहे संलग्नता प्रेरणा, सहवास प्रेरणा आपण म्हणतो. आता आपल्या बाकावर बसणारा मित्र, आपल्या शेजारी बसणारी मैत्रीण आली नाही कॉलेजला तरी आपल्याला करमत नाही आणि हे आपल्याला सहवास प्रेरणेचंच उदाहरण आपल्याला सांगता येईल. सहवास प्रेरणा किंवा संलग्नता प्रेरणा असं त्याला म्हटलं जातं आणि हे दुय्यम प्रेरणा प्रकारातील प्रेरणा प्रकार आहेत. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यप्रेरणा म्हणजे काय, कार्यप्रेरणेची संकल्पना,
तसेच प्रेरणांचे वर्गीकरण, मूलभूत प्रेरणा प्रक्रिया या सर्व गोष्टींचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आपण केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कार्यप्रेरणेचे सिद्धांत बघणार आहोत. थँक यू.